या क्षणाची महत्त्वाची बातमी मुंबईच्या मुलुंडमध्ये महापालिका शाळेमध्ये राडा झालेला आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन राडा घातलेला आहे। शिक्षकांकडून शाळेतल्या मुलीची छेड काढण्यात आली आणि मुंबई पब्लिक स्कूल गोशाळा मार्ग इंग्रजी शाळेमध्ये त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे राडा केलेला आहे। मुलुंडमधली ही महत्त्वाची घडामोड। मुलुंडमधले महापालिका शाळेमध्ये मनसैनिकांनी राडा घातलाय। कार्यकर्त्यांनी शाळेमध्ये येऊन गोंधळ घातलेला आहे। मुंबई पब्लिक स्कूल गोशाळा मार्ग इंग्रजी शाळेमध्ये अशा प्रकारे मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। शिक्षकांना शाळेतल्या मुलीची छेड काढल्याचा आरोप करण्यात येतोय। काय नेमकं सगळं प्रकरण आहे तपशिलामध्ये आपल्याला काही वेळामध्ये स्पष्ट होईल। मनसेच्या कार्यकर्त्यांनी मात्र शाळेमध्ये येऊन गोंधळ घातलेला आहे। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशीलवार माहिती जाणून घेऊया। अमोल, काय नेमकं झालंय? मुलुंडमधल्या मुंबई पब्लिक स्कूल या शाळेमध्ये मनसैनिकांनी राडा घातल्याचं कळतंय, काय नेमकं झालंय? नक्कीच मनसे कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की या शाळेमधील एक जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांकडून शाळेतील शिक्षकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना अश्लील भाषेत त्यांच्यासोबत संभाषण केलं जातं। तसेच शिक्षकांना रात्रीच्या वेळी फोन केले जातात आणि विद्यार्थिनींकडून मोबाईल नंबर त्यांचे मागितले जातात, असा त्यांचा आरोप होता। आणि याच कारणासाठी आज मनसेचे कार्यकर्ते शाळेमध्ये शिरले होते आणि त्यांनी शिक्षकाला मारहाण देखील केलेली आहे। तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांचा जो आरोप आहे त्याच्यावरून आता मुलुंड पोलिसांनी या शिक्षकाला ताब्यात घेतलेला आहे आणि मुलुंड पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करतायत। ठीक, काय नेमका आणखी गोंधळ काय होता? कशा पद्धतीने मनसैनिकांनी सगळं प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केलाय? नक्कीच ज्यावेळी मनसे कार्यकर्त्यांना येथील शाळेतील शिक्षकांनी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी याची माहिती दिली होती की हा शिक्षक अश्लील भाष्य जे आहे विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत करत असतो, त्यावेळी मनसेचे काही कार्यकर्ते आहेत ते या शाळेमध्ये शिरले। त्यांनी येथील मुख्याध्यापकांशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत, त्यामुळे त्यांनी या शिक्षकाला बेदम चोप दिलाय आणि त्यानंतर सदर प्रकरणाची माहिती आहे ती मुलुंड पोलिसांना जेव्हा मिळाली तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या शिक्षकाला ठीक ठीक अमोल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर।